नमस्कार मंडळी. एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी काय असेल बरं? कैरीचा सीझन संपत आले किंवा संपलंही म्हटलं तरी चालतं. आता कुठे कुठे लोणच्याची कैरीसुद्धा दिसतात. ह्या दिवसामध्ये थोडंसं लोणच्याची कैरी असतात. त्यापैकी मी एक कैरी सहज मला बाजारामध्ये भेटलं. त्यामुळं मी आज कैरीचं भात बनवणार आहे. खूप छान लागतं, टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर कैरी सापडली तर ह्या एक वेळेस, कधी दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं वेगळं म्हणून जर साधं भात असेल तर तुमच्याकडे हे कैरी घालून भात करा. तुम्हाला एकदम एक नंबर असं लागतं. चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर माझ्याकडे शिल्लक राहिलेला पांढरा भात आहे. त्यामुळं मला वेगळं काही करायची गरज लागली नाही आहे. सहज मी केलं होतं. आता कुठं डाळ बनवू म्हणून त्यासाठीच मी आता कैरीचा भात सगळ्यात अगोदर पॅनमध्ये तेल घातलं. तेल घातल्यानंतर तेल तापल्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे साधारण 2 ते 4 चमचे. जिरे मोहरी घातले. सगळ्यात अगोदर शेंगदाणे कच्चे घातले त्यामुळं मी अगोदर घातलेला आहे. यानंतर इथं मी उभा चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे. हिरव्या मिरच्या घातले. आता एकदा हल्ल्यानं छानपैकी फ्राय करून घ्यायचं. कांदा घातल्यानंतर लसूण अद्रकचं ओबडधोबड वाटलेलं लसूण अद्रकचं पेस्ट घातलेलं आहे. कढीपत्ता घातले. आता हे छानपैकी ह्याला परतून घ्यायचं तेलामध्ये. थोडंसं तेलामध्ये परतल्यानंतर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल डाळवा किंवा फुटाणे हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. इथं मी कैरी साधारण छोटीशी कैरी होती तेच खिसून घातलं. तुम्हाला जास्त जर कैरी आंबटपणा आवडत असेल तर एक अख्खा कैरीसुद्धा घालू शकता. इथं अगदी अगदी छोटंसं होतं ते घातलं. तेही सुद्धा थोडंसं लालवट झालेलं होतं. जरा बघूया हे कसं होतंय म्हणून मी एक थोडंसं ट्राय केलंय, जरा वेगळं केलंय. भरपूर जण बनवतात. मी पहिल्यांदा बनवलं, तुमच्यासोबत शेअर करावंसं असं वाटलं आणि खूप छान झाला होता म्हणून मी शेअर करते. कैरी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, अगदी थोडंसं हळद घालायचं. आता हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता हे साधं हे भात केलेलं होतं मी पांढरं. मग आता ह्यामध्ये घालायचं आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. खूप काही वेगळं काही नाही आहे. त्यामध्ये जे फोडणीचा भात बनवतो शिल्लक राहिलं की त्याच्यामध्ये थोडंसं कैरी ॲड करायचं. तुम्ही जे घरगुती मसाले असतात ते सुद्धा ॲड करू शकता. यामध्ये ना फोडणीमध्ये ना उडदाची डाळ आणि किंवा चणा डाळ घातलं ना एक नंबर असं लागतं. इथं आमच्याकडे कर्नाटकमध्ये एकदम फेमस आहे. असं चित्रान्न म्हणून फेमस असतं. वेगळ्या व्हेजिटेबलचं बनवतात. त्यापैकी एक कैरीचं सीझन आलं की कैरीचं भात तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला तर खूप जास्त आवडलेला आहे कैरीचा भात. कधीतरी भात राहिला ना फोडणी टाकतो, त्यामध्ये कैरी जर असलं लोणच्यासाठी जे कोईमध्ये असतं ना थोडंसं खिसून घेतलं त्यामध्ये कोईमधले किंवा एखाद दुसरा असेल तर कैरी लोणच्यासाठी बनवत असताना त्यापैकी एक बनवलं मस्तपैकी माझी थाली तयार झालेली आहे. भाकर, थोडं कैरीचा भात आणि भाजी बनवलेला होता आणि फोडणी लावण्यासाठी कैरी आणि कांदा एक नंबर असं लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.